डॉट डिस्क मॅनेजमेंटमध्ये जा. इथं बघा आपल्याकडे एकच हार्ड डिस्क आहे, डिस्क 0, आणि ह्या हार्ड डिस्कला आपल्याला छेडायचंच नाही, हिला काहीच आपल्याला छेडायचं नाही. डिस्क 0 आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता CD 2 ड्राईव्ह आहे, याच्यामध्ये थोडीसुद्धा जागा खाली नाही. ह्या डिस्कला आपल्याला रेडमध्ये घ्यायचंच नाही. ही ऑपरेटिंग सिस्टीमची डिस्क आहे आपली. हे कुठे आहे या बाकीचे काही देऊ. हां, तर सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे काय डिस्क. कारण की आपल्याला जर रेड कॉन्फिगर करायचे तर कमीत कमी 2 डिस्क लागतात तुम्हाला, रेड 0 रेड 1ला. हां, म्हणजे स्पॅन्ड व्हॉल्यूम, स्ट्रिप्ट व्हॉल्यूम आणि रेड 1 व्हॉल्यूम म्हणजे मिरर्ड व्हॉल्यूम, यांना कमीत कमी 2 डिस्क लागतात. रेड 5 जर असेल तर किती लागतील? 3, मिनिमम 3 लागतात. चला सगळ्यात पहिले आपण 2 डिस्क ॲड करू, मग तुम्हाला दाखवतो मी प्रॅक्टिकल. डिस्क ॲड करणं आता याच्यामध्ये बघा, थँक्स टू VMware वर्कस्टेशन वी डोंट हॅव टू यूज द फिजिकल ड्राईव्ह टू कनेक्ट युअर सिस्टीम. बरोबर आहे की नाही? फिजिकल ड्राईव्ह लावायची गरज नाही आपल्याला. VMware वर्कस्टेशनमध्ये तुम्ही लॉजिकली किती पण डिस्क लावू शकता. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काहीच लिमिट नाही त्याला, म्हणजे स्टोरेजचं लिमिट आहे पण डिस्क लावायचं काही लिमिट नाही. तर फाईल मेनूमध्ये जा, सॉरी ॲक्शन मेनूमध्ये, अरे ॲक्शन नाही रे, VM मेनूमध्ये जा आणि इथं सेटिंग्समध्ये आणि इथं ॲड करा. आय एम गोइंग टू ॲड द हार्ड डिस्क. पहिलेच नंबर, 1 नंबरला जर हार्ड डिस्क, किती हार्ड डिस्क ॲड करायची तुम्हाला सांगा तिथं. राहू दे 60 GB, आपल्याला भरपूर झाली. बरोबर आहे की 60 GB ॲड केली, अजून एक ॲड करा. चला 2 60 GB च्या डिस्क ॲड केल्या. जसे ॲड केला लगी त्यात आल्या की नाही बाबा? हे बघा, डिस्क 1 डाऊन, डिस्क 2 डाऊन. डाऊन म्हणजे ॲक्च्युली ह्या ज्या आहे ना सध्या ऑफलाईन आहे, त्याला राईट क्लिक करून ऑनलाईन करा आणि मग त्याला पुन्हा इनिशियलाइज करावं लागतं. येस, पुन्हा राईट क्लिक करून त्याला इनिशियलाइज करा. मग ते विचारतो तुम्हाला इनिशियलाइज MBR मध्ये करायचं की GPT मध्ये करायचं. तर ऑब्वियसली वी आर युझिंग MBR. GPT म्हणजे GYD पार्टिशन टेबल. ज्या डिस्क 3 TB त्याच्यापेक्षा जास्त साईजच्या असतात त्यांना GPT यूज करतात. किती? 3 TB आहे. हां, आणि डिस्क 2 हिला पण राईट क्लिक करा, ऑनलाईन घ्या आणि हिला पण इनिशियलाइज करा. दोन्ही डिस्क आता इनिशियलाइज झालेल्या आहेत. बघा आता मी जर इथं राईट क्लिक जर केलं या अनअलोकेटेड स्पेसवर, इथं कोणत्याही डिस्कवरती राईट क्लिक करा, इथं करा किंवा इथं करा, कुठे राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर बघा सिम्पल व्हॉल्यूम आलं, स्पॅन्ड व्हॉल्यूम आला, स्ट्रिप्ट व्हॉल्यूम आला, मिरर्ड व्हॉल्यूम आला, पण रेड 5 व्हॉल्यूम येण्याचं काय नाव नाही. आहे का रेड 5चा ऑप्शन? का? कारण की रेड 5ला मिनिमम 3 डिस्क लागतात. मी किती वेळा ऑब्झर्व करतो पोरांनो, बंद करा. यू जस्ट ॲड 1 मोर डिस्क देअर. चला तर बघा पॉईंट आहे, सिल्ली पण होती बरं का. आता खाणं आहे एवढं फास्ट काही बनवते दुसरं. हो काय म्हणतो ते? 60 GB च्या 3 डिस्क ॲड केल्या आपण. हे बाई तिसरे पण लिहित आहे का? तिला ऑनलाईन घ्या, पुन्हा इनिशियलाइज करा. S3 MBR. ओके, ह्या तिन्ही डिस्क आता ऑनलाईन आलेल्या आहेत. ऑनलाईन आल्या तर बघा तुम्ही कोणत्या एका डिस्कवर राईट क्लिक जर केलं तर तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा, आता रेड 5 व्हॉल्यूमचा ऑप्शन ॲक्टिवेट झालेला आहे. आपण आता एक काम करू बघा, हा सिम्पल व्हॉल्यूम काहीच कामाचा नाही, तुम्हाला बनवून दाखवता लागलेस मी. बघा डिस्क 1वर मी राईट क्लिक केलं आहे, मेक अ सिम्पल व्हॉल्यूम. नेक्स्ट, अरे किती GB बनवायचं? मी म्हटलं 10 GB, 10,000 MB. एक्झॅक्ट 10 GB नाही होते पण आपण धरून चालेल 10 GB. ओके, ड्राईव्ह लेटर F. ओके, फिनिश. बा एकाच हार्ड डिस्कवरती जे पार्टिशन बनतं त्याला सिम्पल व्हॉल्यूम असं म्हणतात. पण तुम्हाला सांगतो, डायनॅमिक डिस्क रेड जर बनवायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या डिस्क तुम्हाला डायनॅमिक करावं लागतं. काय करावं लागतं? डायनॅमिक. पण डायनॅमिक जर करायचं म्हटलं तर तुम्हाला आता पहिल्यासारखं असं सुरुवातीला आता कसं असेल माहिती का, जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असं होतं, तुम्हाला डिस्क 1ला राईट क्लिक करावं लागायचं आणि कन्वर्ट टू डायनॅमिक ऑप्शन असतो इथं. कन्वर्ट टू डायनॅमिक डिस्क तुम्हाला इथं क्लिक करावं लागतं. मग ते काय होतं, डिस्क डायनॅमिक बनते. कारण की थोड्या वेळ पार्टिशन म्हणलं बघा, कन्वर्ट टू डायनॅमिक डिस्क केलं ना तुम्ही, बघा मला डिस्क 1च डायनॅमिक करायची फक्त, बाकी नाही.
बघा ही डायनेमिक झाली. आता बघा थोड्या वेळापूर्वी आपण सिम्पल व्हॉल्यूम बनवलं तिथं. सिम्पल व्हॉल्यूम कसा होता तो पहा कसा आला होता ब्लूमध्ये आहे ना, मतलब नेव्ही ब्लूमध्ये. आता बघा तो नेव्ही ब्लूमध्ये येणार, तो बिलकुल असं येल्लो डार्क येल्लोमध्ये येईल बघा. 10,000 MB है ना, डार्किश येल्लो है ना, येलो आहे का पिवळा, आणि याला डिलीट करून टाक. हे रेडचा कन्सेप्टच नाही, त्याला कशाला बनवायचं. आणि आता पहिल्यापासून आपण स्पॅन्ड व्हॉल्यूम, स्ट्रिप्ट व्हॉल्यूम, रेड 1 व्हॉल्यूम म्हणजे मिरर्ड व्हॉल्यूम आणि रेड 5 व्हॉल्यूम सगळे बनवू. तर चला आता अनअलोकेटेड व्हॉल्यूम, अनअलोकेटेड स्पेसला राईट क्लिक करा, न्यू सिम्पल व्हॉल्यूम, एक नवीन सिम्पल व्हॉल्यूम बनवा, क्रिएट अ न्यू सिम्पल व्हॉल्यूम. नेक्स्ट तर पूर्ण स्पेस घेतली आपण. सिम्पल व्हॉल्यूम बनवतो ना आपण, राईट क्लिक करा, न्यू स्पॅन्ड व्हॉल्यूम. काय बनवायचं आहे? स्पॅन्ड व्हॉल्यूम. बघा जसे तुम्ही आता न्यू स्पॅन्ड व्हॉल्यूम बनवायला गेले ते तुम्हाला विचारतं डिस्क 1 ॲड झाली तुमची, नेक्स्ट बटन आलं का? डिस्क 2 ॲड करा, आता नेक्स्ट बटन आलं. म्हणजे 2 हार्ड डिस्क पण चालते. किती? 2. पण एक चालेल का? मिनिमम 2, मॅक्सिमम तर 32 आहे. मग तुम्ही आता तिसरी लावली तरी चालते. आपण तिसरी ॲड केली बघा, 3 ॲड केली. मग पहिल्या हार्ड डिस्कून तुम्हाला किती स्पेस घ्यायची सांगा. तर पहिल्या हार्ड डिस्कून आपण स्पेस घेतली समजा 4000 MB म्हणजे 4 GB. दुसऱ्या हार्ड डिस्कून घेतल्या आपण समजा 7000 MB. आणि याच्याहून घेतले आपण समजा तिसऱ्या हार्ड डिस्कून घेतली आपण समजा 5. तर ते म्हणतो 16 GBचं मी एक पार्टिशन बनवलं. किती GBचं? 16. 7, 5, 12 आणि 4, 16 आहे की नाही. नेक्स्ट असाइन द फॉलोइंग ड्राईव्ह लेटर F. याला एक लेबल देऊ आपण, म्हणजे आपल्याला कळलं आहे की नाही. त्याचं म्हणणं आहे तुमची एका डिश याच्यामध्ये डायनेमिक नाही, तर त्या म्हणतो मी या सगळ्या डिश डायनेमिकमध्ये कन्वर्ट केला. करू का? बिलकुल करा. आपल्याला तेच करायचं आहे. डायनेमिक केल्याशिवाय रेड होणार नाही ते. बघा सगळं डायनेमिक होते पाहत, डायनेमिक 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 डायनेमिक. आता व्हॉल्यूम बन. हा बघा स्पॅन्ड व्हॉल्यूम. पण तुम्ही बघितलं का इथे F ड्राईव्ह डिस्क 1 वर पण आहे, F ड्राईव्ह डिस्क 2 वर पण आहे आणि F ड्राईव्ह डिस्क 3 वर पण. पण तुम्ही माय कम्प्युटरमध्ये जर गेले तुम्हाला इथं फक्त एकच F ड्राईव्ह दाखवतो. आणि बघा किती GB म्हणतो तो 15.6 म्हणजे किती GB आहे? 16 GB. ते 16 GB तिथं आपण फक्त 5000 7000 अशी दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. तर 5000 MB म्हणजे काय 5 GB नाही होत. समजलं ना तुम्हाला. ते 1024 MBचा 1 GB असतो. तर हा टोटल आहे 15.6 GB. तर तुमचे 3 डिस्क मिळून एक पार्टिशन त्यांना बनवलं की नाही, बरोबर असं. तर आता आपण एक काम करूया, आता दुसरे पार्टिशन बनवून घेऊया. हां आता पुन्हा डिस्क 1 कोणत्याही डिस्कवर राईट क्लिक करा, असं काही नसतं. आणि स्ट्रिप्ट व्हॉल्यूम बनवतो. बघा आता स्ट्रिप्ट व्हॉल्यूम बनवताना तुम्ही नेक्स्टवरती क्लिक केलं, पहिले ॲडिस ॲड आहे पण नेक्स्टचं बटन आहे का? दुसरे ॲडिस ॲड करा, बघा नेक्स्टचं बटन आलं, नेक्स्टचं बटन आलं. पण त्याचबरोबर अजूनही इथे ॲड करण्याचं बटन आहे, तिसरी ॲडिस ॲड केली. मग तुम्ही जर लक्ष जर दिलं ना, बघा 3 ॲडिसची सारखी स्पेस घेतली बघा. आपण एक काम करू, पहिल्या ॲडिसतून स्पेस घेऊ 10 GB. बघा अरे पहिल्या ॲडिसतून स्पेस घेऊ किती? 10 GB. बघा मी जसं 10 केलं ना, तिकडे वरती सगळे 10 10 10 आहे. 1000 आणि अजून एक आता किती झाले? 1000. आता 10,000. बघा 10 10 20 10 30. ते म्हणतं 30,000 MBचा मी एक पार्टिशन बनवू का? हां बन. काय लेटर द्यायचं? G. घेऊन टाक. आणि याला आपण हे देऊ स्ट्रिप्ट व्हॉल्यूम. कोणता व्हॉल्यूम आहे? स्ट्रिप्ट. हा बन. रॉ अजून फॉर्मॅट होतं. रॉ म्हणजे अजून फॉर्मॅट नाही झाला फॉर्मॅट. हेल्दी माय कम्प्युटरमध्ये जाऊन पहा. हे बघा बरोबर. आता इथं राईट क्लिक करा, पुन्हा न्यू मिरर्ड व्हॉल्यूम. पहिले ॲडिस ॲड केली, हां नेक्स्टचं बटन आलं का? बघा जशी मी दुसरी ॲडिस ॲड केली, नेक्स्टचं बटन येईल आणि ॲडचं बटन गायब होऊन जाईल. म्हणजे मिरर्ड व्हॉल्यूम फक्त किती ॲडिस सपोर्ट करतो? 2. जास्त नाही
आणि 2पेक्षा कमी. नेक्स्ट बटन आलं, दोन्ही ठिकाणी सारखी स्पेस लागते त्याला पण. मग आपण जर वरच्या याच्यावर जर घेतली 20 GB बरं का, 20 1 2 3 ते म्हणतं 20 GB प्लस 20 GB किती GB 40 नाही बघा, ते म्हणते 20 GB बनवलं. किती GB बनवलं 2 माहिती 50% इथं स्पेस लॉस होतो. कालच शिकवायचं तुमचं कसं माहिती का, तुम्ही वाचत नाही. आज आल्यानंतर तुम्हाला लगेच आवडतं राहायला पाहिजे. तुम्हाला 20 + 20 म्हणलं, तुम्ही लगेच 40 म्हणतो. कालच शिकवलं तुम्हाला, इथं 20 + 20 40 नाही होत. इथं 20 आणि 20 20च राहतं. कारण की याच्यामध्ये एक डिस्क पूर्णपणे क्लोनसाठी आणि दुसरी डिस्क याचे डेटा, एक डेटा स्टोअर करण्यासाठी आणि दुसरी त्याची युनिट कॉपीसाठी. तर टोटल 20 GB आहे, 20,000 MB. नेक्स्ट असाइन द ड्राईव्ह लेटर आणि ह्याला आपण लेबल देऊ मिरर्ड. बघा यावर त्या 2 आर्टिस्टवरती झाली ती मिरर. आणि आता आपण तिसरा बनवू रेड 5 व्हॉल्यूम. आणि तुम्ही लक्ष द्या रेड 5 व्हॉल्यूमचं. पहिले आर्टिस्ट ॲड केली, नेक्स्ट बटन. दुसरी आर्टिस्ट पण ॲड केली तरी नेक्स्ट बटन येणार नाही. बघा आलं का. आतापर्यंतच्या आधी एवढे पण डिस्क करायचं, जेवढं पण व्हॉल्यूम बनवलं त्याच्यामध्ये 2 आर्टिस्ट जर ॲड केलं नेक्स्ट बटन येतो. आता तिसरे ॲड केलं नेक्स्ट बटन आलं. आणि प्रत्येक आर्टिस्टून किती स्पेस घ्यायची सांगा. आपण घेतले 20, 3 याच्यामध्ये 20. तर 20 आणि 20 40 आणि 20 60 नाही, 20 आणि 20 40 आणि 20 40. याच्यामध्ये पण एक आर्टिस्टचा स्पेस लॉस. तुम्ही स्ट्रिप व्हॉल्यूम बघितला ना, आपण 10 GB दिलं तर तुम्हाला 30 दाखवलं त्याने. किती 10 10 10 30 केलं तर स्ट्रिप व्हॉल्यूममध्ये. पण याच्यामध्ये काय केलं त्यांनी 20 20 20 60 नाही 40. असाइन द ड्राईव्ह लेटर. कोणता ड्राईव्ह लेटर द्या. नाव दिलं मी रेड 5 व्हॉल्यूम. काय मस्त कलरफुल दिसतंय. कोणतं तरी सिंगिंग चालू राहील तर स्लो होऊन जातं. पण सिस्टीमवर कधी सिंगिंग करतात खूप स्लो देवाय. की स्लो झालं पाहिजे सिस्टीम आहे का. माऊससुद्धा हलत नाही उशी. रिसिंकिंगला टाईम लागतो. आणि ACAC आउटलाईन बरं का. या 2 फाईल आहे ना याच्यात टाकू. कशात आपल्याकडे व्हॉल्यूम्स आहे ना. आता याच्यामधल्या 2 फाईल आपण टाकू स्पॅन्ड व्हॉल्यूममध्ये. A+ वाल्या जाण्यात ठेवा तुम्ही. A+ वाल्या 2 फाईल कशात टाकल्या स्पॅन्ड व्हॉल्यूममध्ये. त्याच्यानंतर स्ट्रिप व्हॉल्यूममध्ये टाकू ॲडमिन्स वेबसाईट आणि admins.jpg. ओके. आणि त्याच्यानंतर अँड्रॉइड आहे 3 फाईल त्याच्यात टाकू. ठीक आहे. कशामध्ये टाकल्या 3 फाईल या स्ट्रिप व्हॉल्यूममध्ये. एक ॲडमिनच्या 2 फाईल आहे आणि एक अँड्रॉइड आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून ॲन्सर फाईल विंडोज 10 AWS S3 कॉपी AWS Ubuntu config आणि AWS आर्किटेक्चर. ह्या ज्या फाईल आहे या आपण टाकल्या मिरर्ड व्हॉल्यूममध्ये. आणि त्याच्यानंतर कॉमन इंग्लिश वर्ड्स, क्रेडिट कार्ड पेमेंट, फायनल आर्किटेक्चर, फेमस कोड्स, इथिकल हॅकिंग काउंटर मेजर्स आणि डिप्लॉईंग ऑफिस. ह्या फाईल टाकतो आपण कशामध्ये रेड 5 मध्ये. तर ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं ते बघू शकता. आता प्रत्येक व्हॉल्यूममध्ये फाईल आहे की नाही. 2 2 3 3 फाईल प्रत्येक व्हॉल्यूममध्ये आहे की नाही. पण समजा आता हे सगळं व्यवस्थित चालू आहे. पण समजा इन केस मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की स्ट्रिप्ट व्हॉल्यूम आणि स्पॅन्ड व्हॉल्यूम हे 2 फॉल्ट टॉलरंट नाही. म्हणजे हे जर एक जर याच्यामध्ये जर डिस्क गेली 3 डिस्क आहे ना. एक जर डिस्क गेली तर डेटा विल बी लॉस्ट. तर आपण तेच करणार. आता याच्यामध्ये एक डिस्क लॉस करणार. कारण चार्जिंग संपले काय. VM मध्ये जाऊ सेटिंग्समध्ये आणि बघा ही आर्टिस्ट काढायची आपल्याला. कोणती काढावं हां मग दिसत्री 2 नंबरची असणार रे. ही काढायला आहे ना. 3 नंबर ही का हां तिचे येस. हे काय ना फेल्ड रिडंडन्सी फेल्ड रिडंडन्सी फेल्ड रिडंडन्सी फेल्ड रिडंडन्सी आहे का. बघा आणि बघा इथं फेल्ड 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 फेल्ड. तुम्ही जाऊन बघा माझ्या कम्प्युटरमध्ये
आपले ते 2 ड्राईव्ह गेले बघा. फक्त मिरर व्हॉल्यूम जिवंत आहे, रेड 5 व्हॉल्यूम जिवंत आहे. बाकी ते 2 होते, स्पॅन्ड आणि स्ट्रिप्ट व्हॉल्यूम. आहे किती आता? अहो एक जर डिस्क गेली की ते खतम, किस्सा खतम. पण बघा तुमचं मिरर व्हॉल्यूम मला डेटा जसं तसंच आहे, धक्का तर नाही लागा. हे बघा आन्सर 5 बघा जसं तसंच डेटा आहे का. त्याच्यानंतर बघा हे AWS S3 कॉपी, डेटा जसं तसंच. हे बघा AWS 1-2 इन्स्टन्स कॉन्फिग, डेटा जसं तसंच. आणि AWSचं फायनल आर्किटेक्चर आहे. आता इथं चालणार नाही माझ्या मते ते. पेंटमध्ये ओपन करायला चालतं बघा जसं तसंच आहे की नाही. आणि हे एवढंच नाही, तुम्ही याच्यामध्ये जाऊन बघा रेड फॅमिली, त्याच्यामधला डेटा तसंच गेला आहे बघा. आता क्रेडिट कार्ड पेमेंट, हे माझं क्रेडिट कार्ड आहे, असं पेमेंट आहे, बिल पेमेंट हे फोनपे. आणि इंग्लिश वर्ड्स कॉमन, खाईन पेईन, फायनल आर्किटेक्चर AWSचं काहीच गेलं नाही. एवढं याला काही म्हणजे बघा एक हार्ड डिस्क काढूनही आता तुम्हाला माहिती रेड 5 पण 3 हार्ड डिस्कवरती आहे आणि मिरर व्हॉल्यूम 2 हार्ड डिस्कवरती आहे. त्याच्यामध्ये मधलीच काढली मी बरोबर, ज्याच्यावरती म्हणजे मिडलवरती रेड 1 सगळे रेड मिडलवरती होते, बरोबर आहे की नाही. म्हणजे असं. तर आता बघा आता हे झाल्या, ही हार्ड डिस्क मिसिंग आहे आणि नेमकं असं आहे आपण फक्त काढून नाही टाकली तिला, ती गेली आता कायमची, आपल्याकडे नाही ती आता. खरं आहे ना. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, ती हार्ड डिस्क गेली, जळाली समजा, गेली ती नष्ट झाली. आता नाही डिस्क लावायची, तुम्ही काय करणार आता, कसं रिकवर करता बघा बरं. आता याला आता हे ते गेले, हे काही कामाचे नाही राहिलं, तर हे गेले. तर आपल्याला काय करायचं बघा आता, फक्त लक्ष द्या. VMमध्ये जातो पुन्हा एकदा, सेटिंग्स. पाऊस चालू झालं का रे यार माझं बघा, लक्ष द्या. न्यू हार्ड डिस्क स्काझी, हां 60 GB. एक नवीन हार्ड डिस्क स्टार्ट झाली, त्याला राईट क्लिक करून इनिशियलाइज करा, चालू केली. आता काय करायचं लक्ष द्या बरं का. आपल्याला आता तिथे रेड आहे ना, कोणतं रेड 1 म्हणजे मिरर व्हॉल्यूम आणि रेड 5 व्हॉल्यूम हे आपल्याला इथं रिकवर करायचे. पण त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला बघा, लक्ष द्या. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगेल की हे जे मिरर व्हॉल्यूम आहे ना, हे मिसिंग हार्ड डिस्कवर जायचं. कोणत्या हार्ड डिस्कवर जायचं? मिसिंग हार्ड डिस्कवर जायचं. आणि मिसिंग हार्ड डिस्कवरती गेल्यानंतर मिरर व्हॉल्यूम आहे ना, याला राईट क्लिक करून याला म्हणायचं रिमूव्ह मिरर. काय करायचं, मिरर आणि मिसिंग हार्ड डिस्कवरचीच काढतो, बाकी काही टेन्शन घेऊ. यस, इथली मिरर गेली. आता बघा तो व्हॉल्यूम जे आहे ना, तो सिम्पल व्हॉल्यूम झाला बरं का आता पलीकडला वरचा. मग याला राईट क्लिक करायचं आणि याला म्हणायचं ॲड मिरर. मग ते म्हणतं कशावरती मिरर ॲड करू, त्याला म्हणजे 2 नंबरची हार्ड डिस्क त्याच्यावर ॲड करेल मधली. बाय झालं सर. ते म्हणतं ती बेसिक डिस्क त्याला डायनॅमिक करावं लागेल, करून टाक, जाईल डायनॅमिक. बघा आता ती मिरर करते. आहे का याची ड्राईव्ह, आहे का याची ड्राईव्ह, ते पुन्हा रिसिंकिंग करेल. रिसिंकिंगला पुन्हा वेळ लागतो. ते पण झालं ॲक्टिवेट. हां आता काय करा, हा डिस्क तुम्हाला कोणता रेड 5 व्हॉल्यूम. आता एक काम करा, रेड 5 व्हॉल्यूम कसा ॲक्टिवेट करायला तुम्हाला मी सांगतो. रेड 5 व्हॉल्यूम जो आहे ना, त्याच्यावरती पण फेल्ड रिडंडन्सी आली आहे की नाही. तो चालू आहे, डेटा चालू आहे. पण आता तुम्हाला जर डेटा टाकायचं म्हणलं तर तो ॲक्टिवेट पाहिजे ना. 2-3 हार्ड डिस्क आहेत त्या, बरोबर आहे की नाही. तुम्हाला डेटा ॲक्सेस करायला मिळतो की नाही. तुम्ही जर दुसरी हार्ड डिस्क नाही लावली तर डेटा ॲक्सेस करायला मिळतो तुम्हाला, पण मग तुम्हाला डेटा टाकता येणार नाही आता. मग काय करा, आता या रेड 5 व्हॉल्यूमवर कुठं राईट क्लिक करा आणि याला म्हणायचं रिपेअर व्हॉल्यूम. काय करायचं याला, रिपेअर. मग ते विचारतो तुम्हाला रिपेअर कुठं करायचं, त्याला म्हणायचं बरोबर डिस्क 2 लावले ना आपण. आता डिस्क लावली ना आताच, हे बघा नाही ही वाली डिस्क, हिच्यावर रिपेअर कर. बस लगेच त्याला इथं रिपेअर करायला सुरुवात करता, वाली सिंकिंग. आणि बघा खालची काढून टाकली त्यांना, ही मिसिंग हार्ड डिस्क होती का, त्याच्यामधला रेड 5 काढून टाकला बघा त्याला. आणि बस हे ना डिलीट करून टाका. आता हे रिसिंकिंगला टाईम लागेल, चालत नाही. डिलीट करून टाका, यांचं काही काम नाही राहिले. हे खालचे फेल्ड हे व्हॉल्यूम काहीच कामाचे नाही. बस एवढं लिहा ना, ते वरून सुद्धा उडून जातं मग आपल्याला. या 2 आणि 3 हार्ड डिस्क, 1 आणि 2, या 1 आणि 2 हार्ड डिस्क. बस आता आपल्याकडे काय डिस्क 1, 2 आणि 3 याच्यामध्ये बघा हे अनअलोकेटेड आहे आणि इकडे अनअलोकेटेड आहे. कोणते अनअलोकेटेड आहे ते स्पॅन व्हॉल्यूम आणि स्ट्रिप्ट व्हॉल्यूमचे. बाकी बघा हे आपले जे 2 व्हॉल्यूम रेड 5 आता बघा एकदम वर्किंग येत आहे. हे बघा मिरर व्हॉल्यूम, याच्यामध्ये तुम्हाला फाईल बनवायची, फाईल बनवू शकता, बरोबर आहे की नाही.